महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. वन विभाग 17,000 रुपयांचे लाच प्रकरण. 2.25 महिन्यानंतर एसटीची पुन्हा मोठी कारवाई. वनपाल संजय पवार यास अटक. याच प्रकरणात महिला वन रक्षकास झाली होती अटक. 9 जून 2026 ची घटना. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 9 जून 2026 रोजी केलेल्या कारवाईत शहादा वन परिक्षेत्रातील 17,000 रुपयांच्या लाच प्रकरणी काल दिनांक 17 ऑगस्ट रोजी पुन्हा मोठी कारवाई करत जयनगर बीटचे वनपाल संजय पवार यांच्या भोवती कारवाईचा फास अवळत अटक केल्यानं वन विभागात खळबळ उडाली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सदर लाच प्रकरणात आणखी एका वन्य कर्मचाऱ्यास अटक झाल्यानं या लाच प्रकरणातील व्याप्ती वाढली असून वन कर्मचारी चांगलेच धास्तावले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार तक्रारदार शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतच्या परवानगीनं शेतीच्या बांधावरील व माळ रानावरील काटेरी बाबूल झाडे तोडून ती गुजरात राज्यात विक्रीसाठी नेत होते. त्यांनी अशा प्रकारे अनेक वेळा झाडांची वाहतूक केली होती. या प्रकरणात त्यांच्या 4 चाकी वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी कोंडावळ बीटच्या महिला वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे यांनी तक्रारदाराकडून लाच मागितली होती. तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर 9 जून 2026 रोजी फेस फाट्यावर शिरपूर रोड इथं सापळा लावून वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांना 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. लाचेची रक्कम व त्यांचा मोबाईल फोनही एसीबीनं जप्त केला होता. त्यांच्यावर सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एसीबीनं तेजस्वी साळुंखे यांच्या मोबाईल फोनमधील सर्व कॉल संभाषणांचे सविस्तर विश्लेषण केल्यानंतर त्यात जयनगर बीटचे वनपाल संजय पवार यांचाही या लाच प्रकरणात सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानं काल दिनांक 17 ऑगस्ट रोजी संजय पवार यांना बस स्टँड परिसरातील रात्री एसीबीनं अटक केली. 2.25 महिन्यानंतर एसीबीनं सदर लाच प्रकरणात दुसरी मोठी कारवाई करत वन कर्मचाऱ्यास अटक केल्यानं वन विभागात खळबळ उडाली असून या विभागातील कर्मचारी चांगलेच धास्तावले. सुमित गिरासे, नरेंद्र बागले.